लीग फॉर्मॅट मधला शेवटचा सामना सुरू होतोय. 6 संघांचा प्रवास या स्पर्धेतला आज इथे थांबणार आहे. उद्या फक्त 8 टीम पुढे येतील. 14 संघ स्पर्धेमध्ये सहभागी होते, त्यापैकी 6 संघ आज थांबणार आहेत. त्यांचा प्रवास आज इथे थांबतोय. कव्हरमध्ये हा चेंडू खेळ आहे. 4 धावा येतील. या चौकारानं धावपलकेचा प्रवास सुरू होतोय. बाहुली मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुणेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 4 रन येथील. पहिलाच षटकाचा हा खेळ आहे. पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा शोध. हिट मोठा आहे. बॉल निघालाय. पुन्हा क्षेत्ररक्षकाला बीट करत एक टप्पा घेत सीमारेषेच्या पार. लागोपाठ दुसरा चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. 2 चेंडूवरती 2 चौकार आणि डावाची सुरुवात आतमध्ये होती. धावपलक्यावरती 9 आकडा हा ऑन बोर्ड वरती. एकेरी अंकामध्ये हा धावपलक. आडव्या बॅटनं चेंडू. तिसरा लागोपाठचा चौकार ओळीत. 3 चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. एका ओळीत 3 चौकार. पुढे समोर पहिल्याच ओव्हरचा हा खेळ समोर सुरू असताना बॉल शरीरापासून थोडासा दूरवरती शॉट हॉलमॅन, ज्याला सेकंड स्लिप सुद्धा आपण म्हणू शकतो, तिकडे तो बॉल आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले. मात्र 3 चौकारा मागोमाग पुन्हा बॅटरला मोठा हादरा. पहिला धक्का बॅटिंग टीम. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील भूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. पहिल्या क्रमांकाचं षटक. 3 चौकार 1 विकेट. पॉवर प्ले ऑन आहे आणि लीग फॉर्मॅट मधला हा शेवटचा आणि अंतिमचा सामना आपण पुढे बघतोय. उद्या 8 टीम येतील आणि 8 टीम पैकी 4 टीम पुन्हा उद्या थांबतील. 4 संघ टॉप 4 साठी क्वालिफाय होतील. हा चांगला टप्पा राहिला आणि पहिल्या मॅच बसून ती चुरस किंवा पॉइंट टेबल मध्ये तो संघर्षाचा आकडा आपण बघितलेला आहे. उदार चढाव बघायला मिळाले. त्यापैकी 8 संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये पुढे आता अजून पुढच्या पायरीकडे वाटचाल केलेली आहे. तर आता प्रवास आहे त्यांचा टॉप 4 मध्ये येण्यासाठी. तर ते 8 संघ कोणते आहेत, त्या 8 संघांची घोषणा सुद्धा ही मॅच झाल्यानंतर आपण करणार आहोत की सुपर 8 साठी 8 टीम कोणत्या क्वालिफाय झालेल्या आहेत त्या संघांच्या नावाची घोषणाही आपण करू पुढे. पहिल्या क्रमांकाचं षटक. राजाभाऊ सोनवणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तर विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयांचं पारितोषिक कुंदेवाडी लॉयन्स साठी हे पारितोषिक आहे. राजाभाऊ सोनवणे यांकडून ह्या पारितोषिकाची घोषणा होते. तर सलग 3 चौकार यांच्यासाठी सुद्धा पप्पू माळी, माझे उपसरपंच पप्पू माळी सरांकडून सुद्धा लागोपाठ 3 चौकार खेळणाऱ्या खेळाडूसाठी 501 रुपयांचं पारितोषिक. 3 चौकार आले पहिल्या ओव्हरमध्ये. त्या 3 चौकारांसाठी पप्पू माळी सरांकडून 500 रुपयांचं पारितोषिक. तर राजाभाऊ सोनवणे यांकडून सुद्धा षटकारांसाठी पारितोषिक आहेत. 1 ओव्हरचा खेळ पुढे टाकून 13 धावा धावपलकीवरती आहेत. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा सुरू होणार आहे. प्रत्येक टीम प्रत्येक खेळाडूकडे ते पोटेन्शियल आपण बघितलं. ऑक्शन पद्धतीतून बोली लागत खेळाडूंना टीम अर्थात संघांनी सहभागी करून घेतलेला आहे आणि प्रत्येक खेळाडून आपल्या संघासाठी स्वाभाविक खेळ दाखवला. कव्हरमध्ये 1 कव्हर पॉइंटमध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक भरपूर लांबून तिकडे तो चेंडूपर्यंत येण्यासाठीचा प्रयत्न करत होता. तोपर्यंत जितक्या धावा मिळतील तितक्या धावा गोळा केल्या जातील. प्रयत्न करावा लागणार आहे आणि एफर्ट्स महत्वाचे राहतील. आपण बघितलेलं आहे की तुम्ही ध्येयापर्यंत जाताना ध्येय गाठताल नाही गाठताल ही नंतरची गोष्ट आहे. तो तुम्ही प्रवास कसा करताना हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही जिंकाल नाही जिंकाल नंतरची गोष्ट आहे. तुम्ही लढता कसं हे महत्वाचं आहे. उद्या एखाद्यानं विचारलं अरे तुम्ही कसा हरला, तुम्हाला सांगता आलं पाहिजे आम्ही कसं लढलो. त्यामुळे तुमचा संघर्ष सुद्धा तुम्ही कसा ठेवता हे खूप महत्वाचं आहे. मिडविकेटमध्ये हा चेंडू. प्रत्येकाकडे बेस्ट आहे. तुमच्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही फक्त बाहेर आणा. जाताना तुम्ही देऊन जा या जगाला. टॉन हेनरी नावाचा एक लेखक आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. जे पुस्तक जर तुम्हाला कधी वाचायला मिळालं ना तर ते अवश्य वाचा. त्या पुस्तकाचं नाव आहे डाय एम्प्टी. आणि डाय एम्प्टी म्हणजे त्याला म्हटलं जातं रिक्त मरण. रिक्त मरण डाय एम्प्टी हे नावाचं पुस्तक आहे.
हा बॉल सोडून दिला, वाईट चेंडू. आणि ते पुस्तक लिहिण्याची कल्पना लेखकाला एका कॉन्फरन्स मीटिंग मध्ये सुचली. कारण त्या कॉन्फरन्स मीटिंग मध्ये असा प्रश्न विचारण्यात आला होता की ह्या जगातली सगळ्यात श्रीमंत जागा कोणती. सलग 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक राजाभाऊ सोनवणे यांच्याकडून आहे. लागोपाठ 3 षटकार 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. राजाभाऊ यांकडून हे पारितोषिक. मिडविकेट मध्ये हा बॉल बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षकाकडे वेळही आहे आणि तो घेतला जाईल कॉट. दुसरा धक्का आहे बॅटिंग टीमला. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्स सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. षटक क्रमांक 2चा खेळ आतमध्ये आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा षटक आतमध्ये सुरू असताना धावफलक दाखवतोय तो 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा 17 आकडा धावफलकीवरती आहे. रिक्त मरण जर पुस्तक तुम्हाला डायएमटी नावाचं पुस्तक वाचायला मिळालं तर ते वाचल्यानंतर तुम्हाला समजेल. कॉन्फरन्स मध्ये प्रश्न विचारला होता की ह्या जगातली सगळ्यात श्रीमंत जागा कोणती. अनेकांना वेगवेगळी उत्तरं दिली होती. सांगितलं तेलानं समृद्ध असणारं गल्फ राज्य वगैरे. मात्र तिथे एका व्यक्तीनं उत्तर दिलं की जगातली सगळ्यात श्रीमंत जागा कोणती, तर त्या व्यक्तीनं उत्तर दिलं होतं स्मशानभूमी. कारण अशा असंख्य लोक आहेत ज्यांच्याकडे असंख्य अशा मोठ्या कल्पना होत्या, अनेक कल्पना होत्या ज्या ह्या जगाला खूप फायदेशीर राहिल्या असत्या, मात्र त्या त्यांनी बाहेर येऊ दिल्या नाहीत. ते तसेच निघून गेले. तुम्ही कायम रिक्त मरण निवडा. डायएमटी जाताना तुमच्यामध्ये जे बेस्ट आहे ना ते ह्या जगाला देऊन जा. रिक्त मरण निवडावं माणसानं. अध्यात्माचा विषय तर हा फार वेगळा आहे. जर तुम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर सुटका हवी असेल तर हाच जन्म आहे आणि ती कशी करायची हा सुद्धा फार वेगळा मुद्दा आहे. त्यावरती सुद्धा आपण वेगळ्या सेक्टरवरती चर्चा करू शकतो. अध्यात्माची व्याख्या काय त्यावरती सुद्धा मी बोलू शकतो. पण तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर सुटका हवी असेल तर हाच जन्म आहे. 18 धावा धावपलक्यावरती 1.4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 आकडा आहे. हा बॉल आडव्या बॅटनं चेंडू मिड विकेट मध्ये. मोहर आहे या चेंडूवरती 6 धावांची. मिड विकेट मध्ये धावपलक 6 धावेंनी. षटकार. फटकाचा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुलभाई भावसार यांचा झणझणीत षटकार. षटकार आला. या षटकाराने धावपलक येतोय. 24 धावा धावपलकीवरती पुढे आहेत. 24 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावांचा हा आकडा धावपलक दाखवतोय. 2 गडी बाद झालेले आहेत. मात्र आपल्या टीमसाठी आता इथून पुढे बाकी खेळाडूंना उभं राहणं, आपल्या संघासाठी धावपलक गोळा करणं ही काळाची गरज आहे आणि त्या गरजेबरोबर फुल टॉस टाकलाय. क्षेत्ररक्षक नाही मागे कोणी आणि हा बॉलही सह पडलाय सीमारेषेच्या बाहेर. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दिसले. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने सांगितलं की हा षटकार आहे. फटकाचा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा झणझणीत षटकार. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पारितोषिकांसाठीची जी घोषणा केली होती राजाभाऊ सोनवणे यांकडून सलग 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1100 रुपयांचं पारितोषिक कुंदेवाडी लॉयन्स साठी आणि सलग 3 चौकारांसाठी पप्पू माळी सरांकडून सुद्धा 501 रुपयांचं पारितोषिक. ही पारितोषिक खेळाडूंसाठी आहेत. 2 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 2 गडी बाद असताना धावपलक दाखवतोय 30 धावा. 30 धावा धावपलक्यावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारी अजूनही 6 षटक टीम तुमच्याकडे आहेत. येणार 6 षटकांमध्ये 2 खेळाडू लवकर गमावले नंतर ही चांगली सरासरी, कारण 15ची सरासरी आता टीमने राखलेली आहे. त्यामुळं एक चांगला खेळ इथून पुढे बघायला मिळू शकतो. इथून या मॅच मधून 8 ओव्हरची मोठी बॅटल आहे ही. हा बॉल समोर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये होतोय. बाहेर निघणाऱ्या चेंडूची छेड करण्याचा प्रयत्न. मोठा साऊंड क्रिएट होतोय आणि तिसरा धक्का कॉट बेंड बॅटिंग टीम. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्स सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. एक चांगला साऊंड क्रिएट झाला आणि त्यानंतर तिसरा धक्का समोर टीम साठी आहे. 30 धावा 3 गडी बाद. साऊंड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा किती मोठा स्कोप आहे ना. आता तुम्ही जर साऊंड इंडस्ट्रीचा अभ्यास केला तर साऊंड डिझायनिंग हा एक वेगळा कोर्स आहे.
आता मी मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम केलं आणि तुम्ही जर पुण्यामध्ये आला तर एके स्टुडिओचा एक कोर्स आहे ऑडिओ इंडस्ट्रीमधला. आतापर्यंत मी अनेक कार्टूनला आवाज दिलेले आहेत, अनेक जाहिरातींना आवाज दिलेले आहेत. आणि एके स्टुडिओचा जर ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या दिवशी 5,500 मुलं फक्त ऑडिओ टेस्टसाठी आली होती. त्यातली फक्त 16 सिलेक्ट झाली आणि माझं नशीब चांगलं की मी त्या 16त गेलो आणि मी तो कोर्स केला. मात्र ऑडिओ इंडस्ट्रीची जी मजा आहे ना, ती मजा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्या कोर्सचा अभ्यास कराल की आवाजाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला किती मोठं करिअर करता येतं हे तुम्हाला त्यावेळेस समजेल. एखादा सीन तुम्ही बघता, सिनेमाचा एखादा सीन जर असेल, आता एखाद्या हिरो हिरोईन जर समुद्राच्या किनारी बसलेले आहेत, पाठीमागे ट्रॅफिक आहे, गाड्यांचा आवाज येतोय, शेंगदाण्यावाला शेंगदाणा विकतोय, त्यानंतर ट्रॅफिकमध्ये गाड्या आहेत, हॉर्न आहेत, लहान मुलं खेळत आहेत आणि हिरो हिरोईन समुद्राच्या शेजारी बसलेत. मग ते सगळे आवाज कसे क्रिएट केले जातील? तो फक्त अँगल शूट केला जातो, ते फक्त चित्र शूट केलं जातं. जे बाकीचे सगळे आवाज असतात ना, ते स्टुडिओमध्ये क्रिएट केले जातात. तुम्ही बघा की साऊंड डिझायनिंगचा कसा मध्यंतरी आम्ही छावा मराठीत डब केला. कवी कलेचा जर तुम्ही आवाज ऐकला तर तुम्हाला समजून जाईल काही गोष्ट. आणि बऱ्याचशा असा अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ऑडिओ इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता एक चांगलं करिअर ग्रोईंग तुम्हाला करता येतं. हा बॉल फर्स्ट स्लिपमधून हा चेंडू शतरक्षक समोर आहे. तो बॉल थांबवला तिकडे, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आहे आणि 2 धावा तिकडे घेण्यासाठीचा प्रयत्न. जिथून धावा गोळा करता येतील तिथून धावा गोळा करण्यासाठीचा प्रयत्न आहे. कारण धावा माहित आहे प्रतिस्पर्धी स्ट्रॉंग आहे, प्रतिस्पर्धी मोठा आहे आणि त्या प्रतिस्पर्ध्याला जर आपल्याला एक चांगला फाईट द्यायचा असेल तर एक चांगला टोटल आपल्याकडे असावा आणि तो टोटल उभा करण्यासाठीचा प्रयत्न आहे. हा बॉल पुन्हा एकदा थोडीशी अनपेक्षित उसळी घेणारा हा चेंडू. शांत पद्धतीने हा बॉल बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहिला, थोडासा शतरक्षक समोर येताना एका धावेवर धावपलक पुढे आणण्याचं काम केलं जात आहे. 2.5 षटकांचा खेळ समोर आतापर्यंत टाकून झालाय आणि 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक येतो 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोठा प्रेक्षक वर्ग सिन्नरच्या या मैदानावरती आपण बघितलाय. विशेष म्हणजे की अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक वयोगटातला प्रेक्षक आज या मैदानावरती आपण बघितलाय. आणि काही तुम्ही बघाल काही असे प्रेक्षक आहेत जे सकाळी पहिल्या मॅचसाठी येतात तर ते शेवटचा मॅच संपेपर्यंत सुद्धा घरी जात नाहीत. त्यांची उपस्थिती पहिल्या मॅचपासून दिसलेली आहे. म्हणजे या खेळावरती तुम्ही बघा किती मनापासून प्रेम केलंय प्रत्येक प्रेक्षकानं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे वयोवृद्ध प्रेक्षक आहेत ना, जे वृद्ध लोक आहेत त्यांची संख्या मोठी राहिली आहे या स्पर्धेमध्ये. विशेष मॅच बघण्यासाठी 34 धावा धावपलकीवरती आहेत, त्यामुळं त्यांची सुद्धा उपस्थिती या मॅचला एक वेगळी शोभा आणते. 1,21,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक आहे. सिन्नरची ही टुर्नामेंट आपण बघतोय. हल्ली तुम्ही बघा ह्या टुर्नामेंट मध्ये सुद्धा तुम्ही बघता पारितोषिक जिंकेल न जिंकेल ही नंतरची गोष्ट राहिली, मात्र या खेळाचा आनंद मात्र प्रत्येकानं पुरेपूर घेतलाय. आणि हल्ली तुम्ही बघा पैसा महत्वाचा नाहीच आहे. एखाद्या माणसाकडे भरपूर पैसा असूनही फायदा नाही, पैसा असूनही रिकामी मन आहेत, अशी अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही बघा हल्लीच्या घडीला आपल्याला वाटतं की पैसा, प्रसिद्धी, समाजात मान सन्मान मिळाला की माणूस आनंदी असतो, त्याचं जीवन सुरक्षित असतं. पण सध्याच्या घटनाक्रमांकडे बघितलं ना तर ही समजूत चुकीची वाटते. कारण फक्त पैसा माणसाकडे असला की माणूस आनंदी असतो का? तरी समजूत थोडीशी चुकीची राहिली आताच्या घडीला. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू खेळलाय. एक धाव तिथे येईल. एका सिंगलच्या मदतीने धावपलक 35 पूर्ण. प्रतिष्ठित माणसं होती तुम्ही बघा, प्रसिद्ध लोक होते, समाजात ज्यांना मार्गदर्शक म्हणून पाहिलं जात होतं, त्या लोकांनी सुद्धा आत्महत्येसारखं पाऊल उचललेलं आहे. अशा अनेक उदाहरणं आहेत हल्ली आता, ज्यांच्याकडे भरपूर पैसा होता. डाऊन दी ग्राउंड हा चेंडू मातीला कापत हा बॉल गेलाय. डॉक्टर वळसणकर यांना तुम्ही ओळखत असाल, सोलापूरचे न्यूरोसर्जन होते. त्यांनी सुद्धा स्वतःचं आयुष्य संपवलं. बाबासाहेबजी मनोहरे लातूरचे मनपा आयुक्त, त्यांनी स्वतःवरती आपण पाहतो त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं. सुशांत सिंग राजपूतचं उदाहरण तुम्ही घ्या. पुढे टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर, साइड स्क्रीनच्या पुढे हा चेंडू आहे. व्हर्च्युअल वर्ल्ड वर्सेस रिअल लाईफ मध्ये भरपूर फरक आहे. ही गोष्ट ज्यावेळेस आपण समजून घेऊ ना त्यावेळेस तुम्हाला समजेल. कारण व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे काय, फॉलोअर्स म्हणजे खरी तुमची साथ असते का? तर अजिबात नाही. मानसिक रित्या माणूस आनंदी असायला हवा. आडव्या बॅटनं हा बॉल खेळण्याच्या प्रयत्नात मिड विकेट मध्ये हा चेंडू खेळलाय. डीप मध्ये शतरक्षक, पुन्हा एकदा चांगलं कलेक्शन. या षटकामध्ये मोठा फटका आतापर्यंत पुढे घेऊ दिलेला नाही.
3.4 षटकांचा खेळ संपलाय. 3.4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुपारच्या सत्रामधून आपण पुढे आलोय आणि महत्वाची मॅच लीग फॉर्मॅट मधली, कारण आज इथे या मॅच बरोबरीत लीग फॉर्मॅट थांबणार आहे, कारण सुपर 8 यानंतर घोषित होतील. हा ट्रॅकर खांद्याच्या लाईन मध्ये आडवे बॅट पॉइंट मध्ये चेंडू खेळलाय. शतरक्षक पुढे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. मुख्य पंचांचा डिसिजन पुढे काय राहील या चेंडूवरती, कारण जीव मुठीत घेऊन धावले होते आपल्या क्रीजकडे आणि तिसऱ्या पंचांची मदत ऑनफिल्ड पंचांनी घेतलेली आहे. खेळाडू क्रीज मध्ये व्यवस्थित पोहोचलेत की नाही हे बघायचंय. सिन्नर तालुक्यातील प्रत्येक खेळाडूचा सन्मान ही टुर्नामेंट करते. ग्रामीण भागातून पुढे आलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये चमकतायत आणि ज्या स्पर्धेचा झेंडा प्रत्येक गावामध्ये अभिमानानं फडकतोय. सन्मान केलाय असोसिएशन सिन्नर स्पोर्ट्सनं आणि ही सन्मान करणारी लोक तुम्ही सगळी व्यासपीठावरती बघताय, ज्यांच्या माध्यमातून हा सन्मान तालुक्यातील खेळाडूंचा होतोय. तुम्ही सन्मान विसरून जा, मात्र ही सन्मान करणारी माणसं लक्षात ठेवा, कारण सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो, मात्र सन्मान करणारा लक्षात ठेवला तर त्याबद्दल तिची कृतज्ञता वाढत असते. आणि या लोकांनी तुमच्यातल्या चांगुलपणाची पूजा करण्याचं काम केलेलं आहे आणि तेच काम हे आयोजक गेले 8 वर्ष पुढे करतायत. ऍडव्होकेट शिवराज सर इथे आमच्या बरोबरीत आहेत. ओयूटीचा कॉल आलाय, ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे आणि ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर पुन्हा थोडंसं टीम शॉर्ट मीटिंग करते आणि त्यानंतर पुन्हा मॅच आपण पुढे सुरू करताना पुढे बघू शकतो. हा सन्मान केला जातोय. आज क्रिकेटमध्ये तुम्ही बघा, इंग्लंडच्या राज्यघराण्यामार्फत सुद्धा जर तुम्ही क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली ना, तर इंग्लंडच्या राज्यघराण्यामार्फत सुद्धा सन्मान केला जायचा खेळाडूंचा. हॅलो. दरम्यानच्या कालावधीत काही शुभागमन आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहेत. आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी सौजन्य आहे, इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट शिवराज मुरलीधर नवले साहेब, सिन्नर न्यायालय सिन्नर यांचंही देखील या ठिकाणी आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. त्यांच्या वतीने समालोचन करणारे आमचे ऋषी पवार सर यांच्यासाठी 500 रुपयांचा पुरस्कार ॲडव्होकेट शिवराज नवले साहेब यांच्या माध्यमातून आलेला आहे. ॲडव्होकेट शिवराज सर, आपलं मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू शिवराज सर इथे आलेले आहेत आणि सरांकडून पारितोषिक आलंय. ते पारितोषिक सरांनी माझ्यासाठी दिलंय, सो त्यांचंही मनापासून आभार. ॲडव्होकेट आहेत, जस्टिस आणि 4th पिलर ऑफ युअर डेमोक्रासी, चौथा स्तंभ आहे. आणि ॲडव्होकेट आमचे शिवराज सर सुद्धा इथे आज आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. सरांचं स्वागत करू आम्ही या स्पर्धेमध्ये मनापासून. मॅच आपण पाहतो आहोत आणि 5व्या षटकासाठी पुढे आपण येत असताना धावपलकेची जी आतापर्यंतचा धावपलकेचा जो खेळ आहे, तो धावपलकेचा खेळ जर बघितला तर पुढे पुन्हा तो धावपलक अपडेट करून पुढे सांगितला जाईल. 4 ओव्हरचा खेळ संपला, 39 धावा धावपलकेवरती आहेत. आपण बोलत होतो की इंग्लंडच्या राज्यघराण्यामार्फत सुद्धा जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर कोणी चांगलं काम केलं ना, तर त्या खेळाडूंचा सुद्धा सन्मान केला जायचा. आणि क्रिकेटमध्ये बहुमूल कामगिरी केल्याबद्दल इंग्लंडच्या राज्यघराण्याच्या तर्फे आतापर्यंत 25 खेळाडूंना नाईटहुड हा सन्मान दिला गेलेला आहे. आणि नाईटहुड हा सन्मान किती मोठा आहे, ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीचा डिटेल बघाल ना, तो सन्मान ज्यावेळेस अभ्यासाल त्यावेळेस तुम्हाला त्या सन्मानाची खरी ओळख समजून येईल. आणि आतापर्यंत भारताचे एकमेव खेळाडू आहेत ज्यांना इंग्लंडच्या राज्यघराण्यामार्फत सन्मानित करण्यात आलंय आणि भारताचे खेळाडू होते डॉक्टर आनंद उर्फी विजी. यांना 1936 मध्ये सर्वप्रथम सन्मानित करण्यात आलं आणि तो सन्मान इंग्लंडच्या राज्यघराण्यामार्फत दिला आणि तो सन्मानाचं नाव आहे नाईटहुड. असे काही ठराविक खेळाडू आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्यांना हा सन्मान दिला जातो. इंग्लंडचा फलंदाज चार्ल्स स्मिथ यांना 1944 मध्ये नाईटहुड पदाचे तो नाईटहुड सन्मान पुरस्कार देण्यात आला होता, कारण त्यांनी अमेरिकेतील राजकीय संबंध सुधारण्यात महत्वाचं काम केलं होतं.
त्यामुळे त्यांना तो नाईटहूड सन्मान हा क्रिकेटमधला इंग्लंडच्या राज्यकारणामार्फत दिला. हा बॉल डाऊन द ग्राउंड, थोडासा फटका पुढे येत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. मिड विकेटमध्ये हा चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक समोर आहे. गालफिल्ड सोबर्स यांना आपण बघितलं. गालफिल्ड सोबर यांचं सुद्धा क्रिकेट इंडस्ट्री बघा तुम्ही किती मोठी राहिली. प्रत्यक्ष नाईटहूड पदवी प्रदान करण्यासाठी 1975 मध्ये इंग्लंडच्या राणी स्वतः बार्बेस्टॉरला गेल्या होत्या. गालफिल्ड सोबर्स यांना स्वतः पद आवड देण्यासाठी इंग्लंडच्या राणी तिकडे येऊन त्यांनी तो सन्मान दिला होता. इकडे सिन्नर तालुक्यातील खेळाडूंचा सन्मान या असोसिएशनच्या माध्यमातून पुढे केला जातोय. डाऊन द ग्राउंड हा फटका होता. 5व्या षटकासाठी आपण पुढे बघतोय. महत्वाची मॅच आहे आणि 5व्या षटकाचा हा खेळ आणि धावफलक दाखवतोय 43 धावा धावफलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा शांततापूर्व वातावरण ह्या मॅच मध्ये, गडबड गोंधळ नाही. पारितोषिक पुन्हा एकदा येतंय सलग 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं राजाभाऊ सोनवणे यांच्याकडून. डेड बॉल तर सलग 3 चौकारांसाठी पप्पू माळी माजी उपसरपंच यांच्याकडून 501 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयांचं पारितोषिक राजाभाऊ सोनवणे यांच्याकडून. तर प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयांचं पारितोषिक राजाभाऊ सोनवणे यांनी दिलंय. कुंदेवाडी लॉयन्स यांच्यासाठी ही पारितोषिक आहेत. त्रेचाळीस धावा ऑन बोर्ड वरती. बॉल अपील आपण पाहतो पुढे पंचांकडे. गोलंदाजांचा कॉन्फिडन्स मोठा राहिला, मात्र पंचांनी वाईड कळवला. पंचांनी शहानिशा केल्यानंतर सांगितलं हा बॉल वाईड आहे. अपील केलं होतं आणि अपील नंतर आपण पाहतो पुढे स्क्वेअर बॉलची घोषणा मुख्य पंचांकडून पुढे आली. अतिरिक्त धाव आणि एका अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलक पुढे येईल. 44 धावा धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी उपस्थित होत आहे सचिन दादा उकाडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांना पगाशी आपण मैदानावरती गोलंदाजी करताना खेळतानाही बघितलं. आणि ही खेळपट्टी ज्यांनी बनवली सचिन दादा उकाडे, ह्या खेळपट्टी खरं तर माती विकेट हा खरा आत्मा आहे क्रिकेटचा. आणि ही खेळपट्टी क्रिएट करणारे सचिन दादा क्रिएटर आहेत मोठे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरांचं स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती. 44 धावांचा धावफलक. मिड विकेट मध्ये हा चेंडू खेळला. मिड विकेट पुढे 45 धावांचा हा आकडा धावफलक दाखवतोय. षटक क्रमांक 5 साठी आपण पुढे आलेलो आहोत. 4.5 षटकांचा खेळ संपलाय. 4.5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 45 चा आकडा हा धावफलक आहे. 4 गडी गमावलेत. 45 चा आकडा धावफलक आतापर्यंत. बॅटिंग टीम फुल टॉस हा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मिड विकेट मध्ये हा चेंडू ढकलून देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक समोर पुन्हा चांगलं कलेक्शन. फेक तुम्ही बघताय यष्टिरक्षकांकडे येईल. तोपर्यंत एक सिंगल धाव तिकडे येईल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने धावफलकीवरती पुन्हा एकदा बदल होत असताना 5 ओव्हर 46 पूर्ण आहेत. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलम. 46 धावा धावफलकीवरती 5 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. येणारी 3 षटकं शिल्लक आहेत. या स्पर्धेमध्ये तुम्हाला नवोदित तरुण सुद्धा खेळाडू बघायला मिळतील, ज्यांच्यासाठी अर्थात येणाऱ्या प्लॅटफॉर्मवरती पुढे येणाऱ्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर अशा अनेक खेळाडू आहेत जे तुम्ही बघा. असे असंख्य खेळाडू जे 40+ सुद्धा आहेत. 40+ खेळाडू बहुतांश तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहेत. बॅटिंग पाऊल पेचा सिग्नल मुख्य पंचांनी दिलेला आहे. जे 40+ खेळाडू त्यांचा सुद्धा खेळ ज्यावेळेस आपण बघतो ना, चांगल्या नवीन तरुण खेळाडूंना लाजवेल असा खेळ आपण 40+ खेळाडूंचा सुद्धा बघितलाय. आणि नॉन स्ट्राईक एंडला असणारे खेळाडू सुद्धा तुम्ही बघा, त्यांनी ते सुद्धा तुम्ही बघाल नवनाथ सर, ते सुद्धा 40+ चे खेळाडू आहेत. आपण म्हणतो आपल्याला माहित आहे सर्वाधिक कमी वयात क्रिकेटमध्ये डेब्यू करणारे अनेक खेळाडू आहेत, मात्र असे सुद्धा असंख्य खेळाडू ज्यांनी सर्वाधिक जास्त वय असताना सुद्धा क्रिकेटमध्ये डेब्यू केलेला आहे. 40+ चे खेळाडू तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला बघायला मिळतात. गॅप मध्ये हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक समोर कव्हर करतील हा बॉल. नेदरलँडचा एक खेळाडू होता इएन क्लार्क, ज्यानं वयाच्या 47व्या वर्षी 47 वर्ष आणि 257 दिवस असताना रावळपिंडी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला वयाच्या 47व्या वर्षी.
आपण असं म्हणतो की सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू कोण आला, तर आपण म्हणतो सचिन तेंडुलकर. वयाच्या 16व्या वर्षी सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र सचिन तेंडुलकरच्या अगोदर सुद्धा एक खेळाडू ज्यानं सर्वाधिक कमी वयात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला, जो 14व्या वर्षीच खेळला होता. त्या खेळाडूचं नाव सुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेल. मात्र 47व्या वर्षी एक दिवसीय सामना खेळणारा सर्वाधिक जास्त वयाचा खेळाडू सुद्धा तुम्ही बघा, ज्या खेळाडूनं 47 वर्ष असताना डेब्यू केला होता. आणि असं नाही की फक्त तोच होता, वयाच्या 40 नंतर पहिला सामना खेळणारे असे 34 खेळाडू आहेत आतापर्यंत क्रिकेट हिस्ट्रीमध्ये, इंटरनॅशनल मध्ये. या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन होत आहे वारुंगसे ट्रेडर्सचे सन्माननीय राजाभाऊ वारुंगसे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. 48 धावा धावपलकीवरती. 48चा आकडा धावपलक दाखवतोय. 5 खेळाडू बाद झालेत. अर्धा संघ पुढे कोसळलेला आहे. चला नवीन फलंदाज या पटकन आपण आतमध्ये. पंचांनी आवाज दिलेला आहे. आज आपल्याकडे एकच सामना आहे, वेळ भरपूर आहे. तसा जर विचार केला तर आपल्याकडे वेळ भरपूर आहे, आयुष्य कमी आहे. 2 सक्के भाऊ आतमध्ये येऊन उभे राहिलेले आहेत. 2 सक्के भाऊ पुढे. हा बॉल पाठीमागे खेळायचे चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत बाके. 2 तिकडे तर 2 सक्के एकत्र भाऊ तुम्ही बघता आतमध्ये. एक एअरफोर्स मध्ये, एक इंडियन आर्मी मध्ये. 2 भावांची एकत्रित जोडी. ऑस्ट्रेलियाचे स्टीव आणि मार्क वा हे 2 सक्के भाऊ होते जे ऑस्ट्रेलियाकडून खेळले. 108 कसोटी सामने त्यांनी एकत्रित खेळले होते. बॉल पॉइंट मध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक समोर आहे. आपण हार्दिक पांड्याला आणि कुणाल पांड्याला आपल्या भारतीय संघाकडून खेळताना बघितलंय. मात्र स्टीव आणि मार्क वानं लक्ष वेधून घेतलं होतं. ऑस्ट्रेलियाचे जे खेळाडू 2 सक्के भाऊ होते जे 108 कसोटी सामन्यात एकत्र खेळले. 1990 ते 2003 पर्यंत ऑस्ट्रेलियन संघांकडून ते खेळले. फक्त बांगलादेश वगळता ते सगळ्या देशांविरुद्ध एकत्र खेळले. दीपक शहर, राहुल शहर, अजून एक जोडी तुम्हाला भाऊंच्या बघायला मिळेल. भावांची इरफान पठाण, युसुफ पठाण. 51 धावा धावपलकीवरती. 6 गडी बाद आहेत. झिम्बाब्वेचे अँडी आणि ग्रँड फ्लावर्स या बंधूंनी 1992 आणि 2002 पर्यंत झिम्बाब्वे संघाचं 57 वेळा एकत्रित प्रतिनिधित्व केलं. थँक्यू शिवराज सर. शिवराज सर आले होते. सरांनी पारितोषिक दिलं. या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती सर महत्वाची आहे. तुम्ही आला, या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलंही मनापासून आभार. एकावन्न धावा धावपलकीवरती आहेत. अशा बंधूंची जोडी आपण बघतोय. झिम्बाब्वेकडून आपण बघितलंय, भारताकडून बघितलेलं आहे. काही काही वेळेस 3 सक्के भाऊ सुद्धा खेळलेले आहेत एकत्र. 3 सक्के भाऊ. नात्यातली विविधता. आणि काही वेळेस तुम्ही पिता पुत्रांची जोडी सुद्धा बघितली. महेश मांजरेकर, मला वाटतं संजय मांजरेकरांचे चिरंजीव सुद्धा एका वेळेस टीम मधून खेळलेत. संजय मांजरेकर आणि त्यांचे मला वाटतं चिरंजीव असे एकत्र भारतासाठी सुद्धा आले होते पुढे एकदा. ओंकार देसाई, टेनिस बॉल इंडस्ट्री मधला एक मोठा नाव. ओंकार देसाई आणि त्यांचा मुलगा सुद्धा खेळतो हल्ली. सोलापूरची एक टीम आहे तिकडे. जर तुम्ही आला सोलापूरमध्ये सुद्धा मोहोळ टीम मधून त्यांचा संतोष नलवडे हे मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्री मधलं. आणि त्यांचे चिरंजीव एकत्र केलं. अशी नात्यातली विविधता दिसते. तर 2 सक्के भाऊ आहेत आतमध्ये. 53 धावा धावपलकीवरती आहेत. राजाभाऊ सोनवणे यांकडून पारितोषिकाची पुन्हा एकदा घोषणा होते. प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयांचा पारितोषिक. विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयांचा पारितोषिक कुंदेवाडी लॉयन्ससाठी. सलग 3 चौकारांसाठी पप्पू माळी यांकडून 500 रुपयांचा पारितोषिक आहे. आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी राजाभाऊंकडून 1100 रुपयांचा पारितोषिक आहे. ही पारितोषिक खेळाडूंसाठी. षटक क्रमांक 7 पुढे आहे. 6.4 षटकांचा खेळ. 54 धावा धावपलकीवरती. 5 गडी गमावलेले आहेत आणि 54 धावा धावपलकीवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावपलक आपण पुढे बघू शकतो. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक एंड. थोडासा कमी धावपलकीचा खेळ आतापर्यंत पुढे राहिलाय. बॉल कव्हर मध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक थोडीशी चेंडूने हुलकावणी दिली होती आणि बॉल अगदी समोरून निघून गेलाय. सीमारेषा पार. धावा येतील 4.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 58 धावा 58. दोन सख्खे भाऊ एकत्र. त्या दोन सख्या भावांनी आपल्या टीम साठीच्या आता आपण पाहतो अर्थात ही खेळी सांभाळण्याचं काम त्यांची जबाबदारी त्यांनी खांद्यावरती घेतलेली आहे आणि आपल्या स्वतःच्या वैयक्तिक प्रोफेशन मध्ये सुद्धा मोठं उत्तुंग यश प्राप्त करणारे हे दोन भाऊ आपल्या टीम साठी. धावफलक 60. बाउंड्री चेक केली जाते. तो बॉल व्यवस्थित अडवलाय की नाही हे तिसऱ्या पंचांकडून पुढे चेक केलं जाणार आहे. शेवटचे 6 चेंडू यानंतर आतमध्ये राहणार आहेत आणि शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी कोणाकडे हा चेंडू सोपवला जाईल हे बघायचं आहे कारण मॅच महत्वाची आहे कारण हा सामना लीग फॉर्मॅट मधला हा शेवटचा सामना आहे. सिद्धार्थ शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी पुढे येतील. यादीचा जो चौकार तो व्यवस्थित तिकडे किंवा तो बॉल लाईन वरती व्यवस्थित अडवलाय की नाही हेच तिसऱ्या पंचांकडून एकदा बघितलं जात आहे. 4 कॅमेरे आहेत या स्पर्धेसाठी काम करणारे. जगातला पहिला कॅमेरा कॉडॅक कंपनीनं बनवला होता. त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईटच फोटो काढता याच्याने 0.01 लेन्स होते काहीतरी आणि 3 किलो वजन होतं एका कॅमेऱ्याचं. जो पहिला कॅमेरा अमेरिकेनं बनवला कॉडॅक कंपनीनं आणि कॅमेरामध्ये एकमेव असं इन्स्ट्रुमेंट आहे ज्यात वेळ थांबवता येते तो फक्त फोटो तो कॅमेरा. तुम्ही आता फोटो काढला तिकडेच तुम्हाला त्या फोटोत ती वेळ थांबवता येऊ शकते बाकी कुठेच तुम्हाला वेळ थांबता येणार नाही थांबवता येणार नाही. तुम्ही आजचा फोटो कधीही बघा तुम्हाला ती वेळ आठवली जाते. 4 कॅमेरे 4ही अँगलनं चेक केलं जाईल आणि तो बॉल व्यवस्थित आहे की नाही हे बघितलं जाईल. त्यानंतर पुन्हा डाव समोर राहील. 60 धावा धावपलकीवरती आहेत. 8वं पर्व या स्पर्धेचं आहे. 1,21,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक. 14 संघांची मॅरेथॉन होते त्यापैकी 6 संघ आज थांबतील. 6 संघांसाठी या स्पर्धेचं दार बंद होतंय. त्यांचा प्रवास थांबलाय. त्यांना रामराम ठोकावं लागणार या स्पर्धेला या पर्वाला. तर 8 टीम उद्या नव्या दिवसात नव्या जोशात येतील. जेवढ्या धावा घेतल्या पडून तेवढ्याच आहेत. सेफ पद्धतीने तो बॉल अडवलाय. 2 धावा होत्या 60 पूर्ण आहेत. 5 गडी बाद आहेत तर शेवटच्या 6 चेंडू. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा टर्न तिकडे स्विंग अँड मिस आणि रक्षकाच्या हातावरती तो चेंडू जाऊन थांबला. पहिला बॉल टाकला निर्धाव. छोटासा रनअप आहे. हा बॉल यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक 1-2 पावले पुढे सरसावत बॉल लॉग ऑफच्या हातावरती. शतरक्षक पाठीमागे झेल घेतलेला आहे. समाधानशीर 60. अजून एक खेळाडू बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 60 धावा धावपलकीवरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्या 2 टीम आता अर्थात हा दोन्ही संघांसाठी सामना महत्वाचा आहे. मुळात म्हणजे सुपर 8 साठी टीम क्वालिफाय होणार आहे की नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे की या 2 टीम पैकी कोणता संघ सुपर 8 साठी येईल का दोन्ही संघ क्वालिफाय होतील सुपर 8 साठी. त्यावेळेस आपण या मॅच नंतर जी घोषणा पण करणार आहोत सुपर 8 संघाची यादी वाचली जाईल. ओहो हा बॉल सयस्त्यांचा वेध आणि जे नवीन फलंदाज आतमध्ये आले होते त्यांनाही खूप लवकर आतमधून माघारी यावं लागतंय. धक्का क्रमांक हा टीम साठी अजूनही शेवटच्या षटकामध्ये आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये धावपलक अर्थात मोठा गोळा करण्यासाठी त्यांना वेळ नाहीये जास्त सेट होण्यासाठी. त्यामुळे पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ते बाद झालेत. अजून तीन चेंडू या षटकामधले पुढे येणं बाकी आहेत. तर न्यू बॅटर प्रणव माळी हे मैदानावरती दाखल होतील. प्रणव माळी मोठं व्यासपीठ आहे. टीम तुमच्यासाठी संधी मोठी आहे. तुम्हाला काहीतरी करून दाखवणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमची दखल घेतली जाते. जर मरणानंतर सुद्धा तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल ना जर मरणानंतर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुम्ही एक काम जरूर करा. वाचण्या लायक काहीतरी करून जा नाहीतर मग लिहिण्या लायक काहीतरी करा.
प्रणव माळी यांच्या षटकारासाठी नितीन माळी यांकडून 3 बॉल राहिलेत आणि त्या 3 बॉलवरती जर त्यांनी 3 षटकार खेळले तर 1100 रुपयांचं पारितोषिक नितीन माळी यांकडून ते पारितोषिक आहे. आणि गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकची संधी आहे. विकेट हॅट्रिकची संधी आहे. 3 चेंडूवरती 3 खेळाडू लागोपाठ जर बाद केले, एकही धाव खर्च न करत 3 चेंडूवरती 3 खेळाडू लागोपाठ बाद करणाऱ्या विक्रमाला विकेट हॅट्रिक असं संबोधलं जातं. आणि एखाद्या गोलंदाजाच्या आयुष्यामध्ये विकेट हॅट्रिक हे अविस्मरणीय क्षण असतो. 61 धावा धावपलकेवरती शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातला खेळही आता समाप्तीच्या दिशेनं. हा बॉल यावेळेस प्रॉपर टायमिंग, चांगला मिडल केलाय चेंडू, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलेला हा बॉल धावा देऊन जाईल त्या 6 षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावपलकेवरती 67 धावा ऑन बोर्ड वरती पुढे. हा एक फायटिंग टोटल आहे. ऍव्हरेज टोटल मानलं जाईल. 67-70च्या घरामध्ये आलाय. हा बॉल पुन्हा आडव्या बॅटनं मिड विकेट डीप मध्ये उभा करून ठेवलेला. क्षेत्ररक्षकाच्या हातातून थोडासा चेंडू निसटला. 2 धावा तिथे तोपर्यंत मिळतील. 2 धावा, तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. यष्टिरक्षकांकडे केलेली फेक, स्क्वेअर लेग पंचांचा ओयुटीचा कॉल. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आणि या 2 धावेंनी धावपलक पुढे तयार केला जातोय पूर्ण बॅटिंग टीम कडून. एकूण 70 धावा झालेत. विजयासाठी 70 धावा बनवायचेत. 70 धावांचं टार्गेट आहे टीम. सत्तर धावांचं टार्गेट. 8 ओव्हरचा खेळ आणि आजच्या दिवसातील होणारा हा लीग फॉर्मॅट मधला शेवटचा सामना. इथे आमच्या बरोबर राजू सावंत आहे. राजू सावंतचं सुद्धा काम आपण पाहतो अप्रतिम आहे. राजूनं विशेष म्हणजे त्याची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. आणि ही टुर्नामेंट उभी करत असताना राजू सावंत यांचाही मोठा वाटा राहतो. कारण जरी पडद्यामागचे जरी हे कलाकार असले ना तरी त्यांच्याशिवाय हा हिट होणार नाही सिनेमा. आणि खूप चांगलं काम राजू यांचं होतंय. त्यांचंही स्वागत राजू. मॅच सुरू होईल आणि आपल्या बरोबरीत शाहरुख पठाण. हे नाम ही काफी आहे. इट्स नॉट ओनली नेम, दिस इज द ब्रँड. आणि 70चा प्रवास, 70 धावांचा हा प्रवास कसा होतोय हे ऐकण्यासाठी जाऊ शाहरुख पठाण सरांकडे. सावलेने थोडंसं आतमध्ये हळूहळू पदार्पण केलेलं आहे. ह्या खेळ उन्हा सावल्यांचा. सुनील गावस्कर, सावली चित्रपट किंवा हा जो चित्रपट तुम्ही फॉलो केला, सुनील गावस्कर एकमेव खेळाडू ज्यांच्या आयुष्यावरती PhD सादर झाली. ती कोणी केली, कशी झाली, विषय कोणता होता यावरती आपण पुढच्या मॅच मध्ये उद्या सविस्तर बोलू. जाऊ शाहरुख पठाण सरांकडे या मॅचचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी. या सर आपलं स्वागत आहे.
STPL 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक VNW बायोटेक, मायेगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांची तमाम तुमच्या अनमोल सौजन्याने STPL झाली धन्य जेव्हा लाभले तुमच्या वतीने STPL साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली हॉटेल विठू मावली आणि बँक्वेट हॉल, प्रोप्रायटर माननीय श्री धन्यवाद ऋषी सर, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं आयोजन आणि दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. धावेंचा प्रतिकार करण्यासाठी उतरलेला संघ आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर सिद्धार्थ नक्का यांची मोठी विकेट. मिड ऑफ मध्ये ते झेल देऊन बाद होत आहेत. मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता परंतु लिफ्ट बॉलला देऊ शकले नाही. बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज सिद्धार्थ त्यांच्या रूपामध्ये होतोय बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अंकुश नाटे यांच्या खात्यामध्ये पहिली विकेट आली आहे पहिल्याच बॉलवर आणि डावाच्या सुरुवातीलाच आपण बघू शकतो सिद्धार्थ नक्का इथे लवकर बांधून परत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे आज सिद्धार्थ नक्काची बॅट बोलताना पाहायला मिळालेले नाहीये. गोलंदाजीमध्ये प्रभाव टाकला त्यांनी परंतु दुसऱ्या डावामध्ये धावेंचा पाठलाग 70 धावेंचा पाठलाग करण्यासाठी आल्यानंतर पहिल्याच बॉलवर अंकुश नाठे त्यांची विकेट मिळवतात. मिड ऑफ मध्ये एक चांगला कॅच तो मात्र कॅरी करण्यात आलेला आहे. बॅटिंग करण्यासाठी आता समाधान यावेळेस देखील खूप चांगला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल अगदी घरंगळत चाललाय. बॉल एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. धावफलकाला आता सुरुवात होईल. एक बाद एक अशी धावसंख्या धावफलकावर पहिल्या वरचा खेळ सुरू आहे. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचं हे आयोजन आणि आज 8व्या पर्वामध्ये सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं आयोजन. फुल टॉस बॉल कव्हर्सला बॉल खेळला जातो. क्षेत्ररक्षक मागे आहेत. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. 106 याने धावफलकामध्ये होतोय बदल. 2 धावा आपण धावफलकावरती बघू शकता. 70चं टार्गेट आहे आणि या 70 कशा पद्धतीने बनवल्या जात आहेत ते देखील आपल्याला पाहावं लागेल. समाधान शिरसाट या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळालेले आहेत. स्ट्रोक चांगला आहे. पुढच्या एकदा एक चांगला फटका. एक विकेट आल्यानंतर थोडासा संयम देखील आपल्याला बघायला मिळतो परंतु अंकुश नाटे यांचं कौतुक करावं लागेल. एक एक्स्ट्रा कव्हर एक लॉंग ऑफ त्यांनी उभा केलेला आहे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी देखील करताना ते पाहायला मिळतात. ते महत्वाचं असतं. एक डीप मिड विकेट आहे. मिड ऑफ मध्ये आपण गणेश दिघे यांना पाहू शकता. बाहेर जाणारा बॉल त्याला चेडण्याचा प्रयत्न केला होता परंतु कनेक्शन नाहीये. बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये गेलाय. 70 धावा बनवायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजे लीग स्टेज मध्ये ही शेवटची मॅच. उद्या आपण सुपर 8चा थरार या मैदानावर पाहणार आहोत आणि परवा 25 तारखेला स्पर्धेची फायनल आपल्याला निश्चितच बघायला मिळेल. यावेळेस देखील ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल त्याला क्रॉस बॅटेड स्ट्रोक मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यशस्वी नाही झाले. बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने. पहिल्या वरचा खेळ पूर्णत्वास आलाय आणि पहिल्या वर नंतर एक बाद 3 अशी धावसंख्या. समीकरण बदलेल. शेवटचे 42 बॉल आणि जिंकण्यासाठी 67 धावा. निळकंठ CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास, सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. पहिल्या वरचा खेळ संपतोय आणि पहिल्यावर नंतर 3 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण सुनील नाठे यांना पाहू शकता. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. मागे ओ हो 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 प्रयत्न खूप चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने. त्यांच्यापासून बॉल दूर होता परंतु कौतुक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं करावं लागेल. एफर्ट आवडले असतील तर टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली फिल्डिंग. मला वाटतं शुभम माळी का शुभम माळी आहेत तिकडे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्यांनी झळकावलं होतं ते शुभम माळी मिड विकेट मध्ये होते. त्यांच्यापासून बॉल बराचसा दूर होता. चेंडूवर झडप टाकली त्यांनी. 2 धावा तर पूर्ण केल्या गेलेल्या धावफलकावर 5 धावा आहेत. सुनील नाठे तयार होत आहेत. यावेळेस मिड विकेट मध्ये खाली क्षेत्र निवडलंय. फटका यावेळेस चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाज समाधान शिरसाट यांना मिळते 4 धावेंची हमी. चौकार. पहा ओव्हर संपली.
या ओव्हरचे पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. हा खूप टप्प्याचा बॉल होता. मिडविकेटचं क्षेत्र निवडलं, यावेळेस खाली क्षेत्र निवडलं आणि समाधान शिरसाट आपल्या स्टाईल मध्ये सुरुवात करतायत. पुढे सरसावलेत. यावेळेस देखील ओव्हर द बॉलर हेड गोलंदाजाच्या डोक्यावरनं सुरक्षित क्षेत्रामध्ये हा फटका खेळला जातोय आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं जात आहे. समाधान समाधान आणि समाधान हेच नाव चर्चेत आहे. चौकार हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. खूप चांगला स्ट्रोक. मागे क्षेत्ररक्षक कोणी नव्हता आणि तिकडे एक जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आला. अगदी ओव्हर द बॉलर हेड खेळला गेलेला हा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून समाधान शिरसाट यांनी एक चौकार घेतलाय. श्री गणेश एंटरप्राइजेसचे किरण जामकर साहेब यांच्या वतीने समाधान यांच्यासाठी पुरस्कार आलेला आहे. समाधान शिरसाट यांच्या प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक असणार आहे ₹500. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 17 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये समाधान शिरसाट लागोपाठचे 3 चौकार खेळत आहेत. 3 चेंडू आणि 3 लागोपाठचे चौकार सुनील नाठे यांच्या विरुद्ध त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. परंतु सुनील नाठे यांना पुनरागमन करण्याची आवश्यकता. कमी गतीने टाकलाय बॉल, कव्हरला हलक्या हाताने ढकललाय. पुष्कर और खुश रहो. एक सिंगल आली. धावफलक 1 ने पुढे जात असताना 18 धावा धावफलकावर. या स्पर्धेमध्ये एकूण 14 संघ खेळलेत. उद्या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघ पुढे जाणार आहेत, जे फिल्टर होऊन 8 संघ आता या स्पर्धेमध्ये पुढे खेळणार आहेत. 6 संघांना मात्र ही स्पर्धा इथे सोडावी लागणार आहे आणि त्यांना अगदी STPLच्या 2026 मध्ये 9व्या पर्वामध्ये आपण निश्चितच खेळताना पाहू. थोडस बाहेर टाकला होता यावेळेस सुनील यांनी. शेवट चांगला केला. निश्चितच डॉट बॉल आलाय. ओव्हरचा खेळ संपणार आहे. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर 1 बाद 18 धावा. शेवटचे 36 बॉल आणि जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. STPLचे बँकिंग पार्टनर. 36 चेंडूंमध्ये 52 धावा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. 2 ओव्हर संपलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता. अंकुश नाटे यांच्या हातामध्ये बॉल. तर स्ट्रायकर एंड कडे आपण बघू शकतो समाधान शिरसाट यांना. चांगली बॅटिंग करत आलेत. लॉफ्ट केलाय बॉल ऑन साइडला. टायमिंग प्रॉपर होतं परंतु मागे शुभम माळी काय जबरदस्त कॅच कॅरी करताना पाहायला मिळालेले आहेत. विकेट आली आहे. समाधान शिरसाट नावाचं वादळ इथे शमवलंय आणि अंकुश नाटे या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मिळवत आहेत. समाधान शिरसाट आउट. बॅक टू द डगआउट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री टोल नाक्याजवळ शिंदेगाव. STPL 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. निळकंठ CNG मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम माननीय श्री महेश काळे. उत्तम क्वालिटी उत्तम दर्जा प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय STPLचे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 2 विकेट आलेले आहेत आणि अंकुश नाटे पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत आहेत आणि आता बॅटिंग करण्यासाठी रवी हरक यांना पण बॅटिंग करण्याकरिता दाखल होताना पाहू शकता. स्ट्रायकर एंडवर रवी आलेत. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. तिथे पायाला बॉल लागलाय आणि सरळ इथे स्टंपवर जाऊन आदळला. नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघू शकतो फलंदाजाने घर सोडलं होतं आणि निश्चितच तिथे विकेट आली आहे. 3रा फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल झाली धन्य जेव्हा लाभले तुमच्या वतीने एसटीपीएल साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भाऊसार यांचे तमाम आयोजक. विकेट आली आहे, फलंदाज बाजून परतलेले आहेत आणि निश्चितच एक मोठी विकेट मिळाली आहे. तिकडे अंकुश नाटे यांच्या पायाला बॉल स्पर्श करत यष्ट्यांवर जाऊन आदळला आणि नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज आपल्या घरामध्ये नव्हता आणि तिथे विकेट आली. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी कव्हर पॉईंटमध्ये बॉल अडवलं जाईल. एक धाव पूर्ण केली जात असताना थोडासा संयम दाखवावा लागेल. आपली सहज सुंदर फलंदाजी ते करावी लागेल कारण एक संधी निर्माण झाली आहे. टेनिस क्रिकेट लाखोने खेळाडू खेळतात परंतु तुम्हाला गेम चेंजर बनता आलं पाहिजे आणि आज गेम चेंजर बनण्याची एक नामी संधी तुम्हाला इथे निर्माण झाली आणि संधी सहजासहजी मिळत नाही. संधी चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते, ती लगेच विरघळून जाते आणि तुम्हाला इथे संधी मिळाली. या दोन फलंदाजांना काहीतरी करून दाखवावं लागेल परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचं आपण कौतुक करू ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत. अंकुश नाटे प्रामुख्याने या दोन महत्वाच्या विकेट त्यांनी आपल्या नावे केलेल्या आहेत. स्लॉट मध्ये होता, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलाय मागे, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे मागे राहिले. बॉल त्यांच्यापासून दूर राहिला, पुढे पडला थोडासा आणि तोपर्यंत आपण बघू शकतो 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आपण सातत्याने पाहत आलो की सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची तौबा गर्दी म्हणजे प्रेक्षकांची प्रचंड रेलचेल आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत असते आणि सायंकाळच्या सत्रामध्ये आता प्रेक्षक राजा मैदानाकडे वाटचाल करू लागलेला आहे कारण त्यांना माहिती आहे की सायंकाळच्या सत्रामध्ये खूप जबरदस्त मॅचेस या सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यातलीच एक मॅच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. एका बाजूला कुंदेवाडी लायन्स तर दुसऱ्या बाजूला शिवडे डेअरडेव्हिल्स. यावेळेस पुढे टाकला होता ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आहे, पंचांनी हात खोललेत, व्हाईट बॉलचा इशारा. क्रिकेटचा नियम क्रमांक 22चा वापर करत इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. 1च्या मदतीने धावफलकावर 22. हा प्रयत्न चांगला आहे अंकुश नाटे यांचा, फलंदाजापासून जेवढा दूर ठेवण्याचा ते प्रयत्न करतात आणि याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 3-22 धावा. बॅट तर वेगात फिरवली आहे परंतु कनेक्शन काय बॅट आणि बॉलमध्ये झालेलं नाहीये. अंकुश नाटे इथे मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करतायत. लाजवाब कामगिरी गोलंदाजीमध्ये. अंकुशचं कौतुकच करावं लागेल. धावेंवर अंकुश लावलाय त्याने. वाह. 3-22. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मागे उभे आहेत, मागे क्षेत्ररक्षक मात्र ठेवण्यात आलेलं आहे. प्रोटेक्शन होतं, एकच धावेल आणि धावत संख्या मात्र पुढे जाईल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हर नंतर धावफलकावर आपण टाकूयात नजर आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस एकंदर 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल 2025 चे आहेत तुम्ही. स्टार प्रायोजक VNW बायोटेक, मायगाव MIDC सिन्नर, बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. 30 चेंडूंमध्ये अजूनही 47 धाव्यांची आवश्यकता आहे शिवडे डेअरडेव्हिल संघाला. या स्पर्धेमध्ये अनेक संघ सुपर 8 ला गेले परंतु त्यांचा प्रवास का सोपा नव्हता. चढ उतार बरेचशा संघांनी पाहिले, संघर्ष मोठ्या प्रमाणावर केला आणि त्यानंतर 14 मधून सुपर 8 पर्यंत आपली जागा त्यांनी बनवली. त्या सर्व संघांना निश्चितच शुभेच्छा राहणार आहेत परंतु ज्या 6 संघांनी या वर्षी ही स्पर्धा सोडली त्यांनी खचून जाऊ नका परंतु निश्चितच पुढच्या पर्वामध्ये तुम्हाला पुढेच एकदा संधी मिळेल आणि तिथे आपण त्या संधीचं सोडं निश्चितच कराल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगू आणि 22च्या मदतीने चौकार या ठिकाणी प्राप्त केला जातोय. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 3-27 समीकरण बदललं. 29 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 43 धाव्यांची आवश्यकता आहे. गणेश दिघे यावेळेस थोडासा जर आपण पाहिलं तर डावेस्टीच्या बाहेरचा बॉल, नो बॉलचा कॉल देखील पंचांनी दिलेला आहे. अनेक संघांना अपयशालाही समोर जावं लागलं परंतु अपयशातून ते संघ खसून गेले नाही. अपयशी पहिली यशाची पायरी असते आणि हे समजून त्यांनी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केले. अपयशी झाल्यानंतर देखील पुन्हा प्रयत्न करणं ते खरं यश असतं आणि आज अनेक संघांनी ते दाखवून दिलं. 28 धावा धावफलकावर, शेवटचे 29 बॉल आणि जिंकण्यासाठी 42 धाव्यांची आवश्यकता. कुठल्याही परीक्षेत तुम्हाला जर निश्चितच पास व्हायचं असेल तर परीक्षा
पास होण्यासाठी अभ्यास महत्वाचा असतो, कठोर परिश्रम महत्वाचे असतात, सातत्य महत्वाचं असतं आणि ते इथे प्रत्येकाला दाखवून द्यावं लागेल. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तसंच आहे, सराव फार महत्वाचा असतो आणि त्यामध्ये सातत्य ठेवणं ते तितकंच महत्वपूर्ण असतं. 3 बाद 28 अशी धावसंख्या गणेश दिघे यांचं विशेष या ठिकाणी आपण कौतुक करू. या ओव्हरमध्ये फ्री हिटच्या बॉलवर मात्र खूप चांगल्या टप्प्यावर टाकलेला हा बॉल धावी ते मिळणार नाही. धावफलकावर धावसंख्या 28 आहे. स्ट्रायकर एंडकडे दिनेश पेडेकर यांना आपण पाहू शकता. उडवलाय बॉल, उंच आकाशामध्ये जातोय, फटका मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज गणेश दिघे बॉलच्या खाली आलेत आणि वेल जज कॅच, विकेटचं बतड होईल. अजून एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अजून एक विकेट आली, अजून एक धक्का शुडे डेअरडेव्हिल संघाला बसलाय. बॅटिंग करण्याकरिता तर नवीन फलंदाज आपल्याला मैदानात मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळणार आहेत. पाहूयात कशा पद्धतीने मॅच पुढे जाईल. 70 धावेंचा पाठलाग करायचा आहे. 70 जरी बनवायच्या असल्या परंतु त्या बाहेरून सोप्या वाटतायत, मैदानाच्या आतमध्ये बनवणं तितकंच कठीण आहे. प्रत्येक धावेला फार महत्व आहे, कारण आता या स्पर्धेच्या बाबतीत आपण सातत्याने चर्चा करत आलो. सिनियर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जशी जशी ही स्पर्धा पुढे जाते तशी तशी या स्पर्धेची रंगतता वाढत असते. आणि आज तुम्ही जर बघितलं तर स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आली आहे. प्रत्येक सामना हा प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी ठरलेला आहे. मिड विकेटमध्ये बॉलला खेळलं जाते, मागे क्षेत्ररक्षक उभे आहेत, बॉलपर्यंत येत आहेत. एकदा त्या ठिकाणी पहिला मिळते, धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल होईल. 29 धावा. महत्वाचे फलंदाज लवकर बाद झाले. सिद्धार्थ नक्का पहिल्याच बॉलवर बाद झाले. समाधान शिरसाट जास्त काही करू शकले नाहीत. या 2 फलंदाजांवर मदार होती, परंतु आता रवी हरक यांच्यामध्ये क्षमता आहे, कैलास मेंगाळ यांच्यामध्येही ताकद आहे. परंतु आज तुम्हाला ती दाखवून द्यावी लागेल. आज शिवडे डेअरडेव्हिल संघासाठी काहीतरी करून दाखवावं लागेल. ऑक्शन मध्ये आपल्याला आपल्या संघामध्ये का घेतलं याचं उत्तर तुम्हाला आज खेळातून द्यावं लागणार आहे, कारण आपण देखील आपल्या संघासाठी काहीतरी देणं लागतो. या उद्देशाने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढाई लढावी लागेल. गोलंदाजी करण्यासाठी गणेश दिघे यांना आपण बघू शकता. रवी आणि त्यांच्या जोडीला कैलास मेंगाळ आपल्याला स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी गणेश त्यावेळेस थोडासा वेगळाच प्रयत्न, परंतु बिटवीन द कॅप बॉल मार्गस्थ होतोय. वेगात चाललाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. फलंदाजाने चेंडूला दाखवली आहे दिशा आणि चेंडू पार करतोय सरळ सीमारेषा. चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. चौकार आला आणि चौकाराने धावसंख्या पुढे गेली. धावफलकामध्ये होणारा बदल. यावेळेस देखील थोडासा वेगळाच प्रयत्न, मागे यष्टीरक्षकाकडे बॉल गेलेला आहे आणि तिकडे अपीलही आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे, परंतु पंचांच्या माध्यमातून स्पष्ट नकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मला वाटतं तिकडे ओव्हरचा खेळ देखील संपतोय. 4 ओव्हर संपलेले आहेत. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 34 धावा. 4 फलंदाज बाद आहेत. 24 बॉल मध्ये अजूनही 36 पाहिजेत, म्हणजे 24 बॉल मध्ये 34 झाल्या, अजूनही 24 बॉल मध्ये 36 पण पाहिजेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होते आणि 5वं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता एक वल्लयंकित नाव म्हणजे सिन्नरचा अभिमान सुनील नाटे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा खूप मोठा प्रवास या खेळाडूने केलेला आहे. यावेळेसचा बॉल जर आपण पाहिला तर हलक्या हाताने ढकलला, तिकडे मात्र एक सिंगल परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1च्या सहाय्याने पुढे जात असताना धावफलकामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 35 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट सिन्नर नगरीमध्ये सातत्याने आपल्याला बघायला मिळत असतं आणि क्रीडा क्षेत्राच्या वैभवात भर घालणारी एक मोठी क्रिकेटची स्पर्धा मागच्या 7 वर्षांपासून आपल्याला बघायला मिळते आणि आज 8वं वर्ष आठवणीत राहण्यासारखं इतकं सुंदर आयोजन या वर्षीच्या या स्पर्धेचं करण्यात आलंय. प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं आढावा घेऊन
सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी निश्चितच प्रचंड मेहनत घेतली आणि त्यानंतर ही क्रिकेटची स्पर्धा पुढे आली. धावफलकावर 35 धावा आहेत. 22 बॉलमध्ये अजूनही 35 धावांची गरज असणार आहे. सुनील नाटे खूप चांगली गोलंदाजी करतात त्या ओव्हरमध्ये, परंतु कैलास मेंगा यांना पण स्ट्रायकर एंड वरती पाहू शकता. प्रत्युत्तर द्यावं लागेल. ओहो, आखूड टप्प्याचा बॉल अतिरिक्त उसळी घेत गेलाय सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलेला आहे. समीकरण बदलत चाललंय. 21 बॉल आणि आता 35 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रत्येकाला लढावं लागेल. प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करण्यासाठी जिद्द लागते, ताकद लागत नाही, चिकाटी पाहिजे. संघर्ष जितना बडा, जीत उतनी शानदार. 21 बॉल 35. बिग हिट केला जातोय. या वेळेचा बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि तिकडे झेल होतोय. फलंदाज होतील बाद. अजून एक विकेट, अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. पाचवा फलंदाज इकडे बाजून परतताना आपल्याला पाहिला मिळतोय. बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर गणेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत. सुनील नाटेंच्या खात्यामध्ये अजून एक यश. खूप चांगला कॅच मागे पकडला जातोय आणि तिकडे विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जात आहे. कुंदेवाडी लायन्स, सागरभाऊ जाधव, शिवस्वराज्य फाउंडेशन कुंदेवाडी हे टीम ओनर आहेत. स्वर्गीय बाळासाहेब नाटे मित्र परिवार कुंदेवाडी किट पार्टनर आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते शेवटी डेअर डेव्हिल्स, प्रवीण निवृत्ती जवानके, शिवभोले व्हेजिटेबल कंपनी, इंजिनियर किरणजी काळे, किरणजी उगले हे किट पार्टनर आहेत. यावेळेस काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. आल्याबरोबर बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. गणेशने चौकाराने धाव्यांचा श्री गणेशा केलाय. 4 धावा. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. एक पुरस्कार आलेला आहे वारुंगचे ट्रेडर्सचे सन्माननीय राजाभाऊ वारुंगसे यांच्या वतीने. 2 फलंदाजांपैकी कोणत्याही फलंदाजाने जर षटकार खेळला तर त्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पुरस्कार राजाभाऊ वारुंगसे साहेबांच्या वतीने. चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. खूप वेळानंतर हा चौकार पाहायला मिळाला. प्रेक्षक झाले होते खूप वेळचे बोर आणि प्रेक्षकांना खुश करणारा हा हॅपी 4. 4च्या मदतीने धावफलकावर 39. शेवटचे 19 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 31 धाव्यांची अजूनही गरज. सुनील नाठे. हो, यावेळेस देखील तोच प्रयत्न राहिला, परंतु सुनील नाठे आहेत समोर. प्रचंड वेगात टाकलेला बॉल शरीरावर जाऊन आदळतोय. 1 धाव लेगबाईसच्या मदतीने प्राप्त केली जाईल. 5 ओव्हर संपतायत. 5 ओव्हर नंतर धावफलकावर टाकूयात नजर. 40 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. शेवटचे 18 बॉल आणि अजूनही धावा शेवटी डेअरडेव्हिल्सला बनवायच्यात. 30 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. वारुंगसे ट्रेडर्सचे सन्माननीय राजाभाऊ वारुंगसे साहेब यांच्या वतीने या 2 फलंदाजांपैकी कोणीही षटकार खेळला तर 500 रुपयांचा विशेष पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. खेळाडूंसाठी देखील आपण पाहत असतो ना की बरीचशी बक्षिसं मान्यवरांच्या माध्यमातून किंवा मग संघ मालकांच्या माध्यमातून लावली जातात. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा देखील घेण्यात आला. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम हे सर्वच मान्यवर मंडळी करत असते. या दातृत्वांचं मी मनापासून, या दानशूरांचं निश्चितच मनापासून आभारी आहोत. 40 धावा धावफलकावर 5 खेळाडू बाद आहेत. 18 बॉल 30 ची गरज आहे गोलंदाजी करण्यासाठी. गणेश दिघे यांच्या हातामध्ये आता बॉल देण्यात आलाय. पाहूयात काय घडेल. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातली आणि या स्पर्धेतल्या लीग स्टेज मध्ये साखळी सामन्यांमधली ही शेवटची मॅच. पहिलाच बॉल उंच आकाशामध्ये खेळलाय. खाली क्षेत्रामध्ये हा फटका. बॉल 1 टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय. खाली इलाका और गणेश धोंगडे का वहा धमाका. चौकार. पाहुनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावर. 17 बॉल बाकी आहेत. 26 धाव्यांची अजूनही गरज आहे. गणेश दिघे यांच्या हातामध्ये बॉल आहे.
तर बॅटिंग करतायत गणेश धोंगडे. बघूयात कशा पद्धतीने आता सामना पुढे जातोय. दोन्ही बाजूने लढत दिली जाते, दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही संघांना या सामन्यामध्ये जिंकायचंय आणि त्यासाठीच या दोन्ही टीम उतरलेल्या आहेत. गणेश दिघे तयार होत आहेत. ओहो, काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. वाह गणेश वाह, खूप चांगला फटका या ठिकाणी. आणि हा बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. गणेश दिघे विरुद्ध गणेश धोंगडे असा सामना पाहायला मिळाला होता, परंतु गणेश धोंगडे इथे त्यांच्यावर भारी पडलेले आहेत. चौकार आलेला आहे. 2 लागोपाठचे चौकार. धावफलकावर धावसंख्या 48, 48 रन. रिव्हर्स स्वीप त्या ठिकाणी केला गेला होता. यावेळेस मात्र फुलर लेनवरचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने मार्गस्थ होईल. क्षेत्ररक्षक मात्र मागे उभे आहेत. एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव ती देखील या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. काय धावले 2 फलंदाज. 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट केलं आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावफलकावर 50 धावा. अर्धशतक पूर्ण झाले शिवडे डेअरडेव्हिल संघाचं. अजूनही जिंकण्यासाठी 15 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता असणारे 15 चेंडू आणि 20 धावा. शिवडे डेअरडेव्हिल्स की गुंदेवाडी लायन्स, कोण जिंकणार या मॅचला पाहूयात. परत एकदा फुल टॉस बॉल होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झाले. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जाईल. 50ला 5 आहेत अशी परिस्थिती मैदानामध्ये. 6वे षटक सुरू आहे. समीकरण बदलत चाललंय. 14 बॉल आणि अजूनही धावा 20 पाहिजेत. गणेश दिघे एका बाजूला आहेत तर गणेश धोंगडे दुसऱ्या बाजूला. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेग मध्ये बॉलला उचललाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत आले. 1 धाव डायरेक्ट हिट तर झालाय, परंतु फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. 1च धाव आली आहे आणि 1च्या मदतीने धावफलक पुढे गेलं. 51 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. संकट येतात, संकट जातात, परंतु ती संकट आपली परीक्षा घेण्यासाठी येत असतात. आपल्याला त्या संकटावर मात करावी लागते. प्रसंग तुमची परीक्षा घेत जाईल. तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करून दाखवावी लागते. हे क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला सातत्याने करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही सुपरहिट होणार आहात. त्यानंतर तुम्ही सुप्रसिद्ध होणार आहात. तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. यावेळेस खूप चांगला बॉल पुढे टाकला होता आणि निश्चितच प्रचंड वेगात हा बॉल सरळ यष्टीरक्षकाकडे गेलाय. परंतु मला वाटतंय इकडे पंच तिसऱ्या पंचांकडे जात आहेत का ते मात्र आपण निश्चितच पाहू. आता काय निर्णय असणार सर? कशासाठी? ओव्हरस्टेप साठी दीपक सर. परंतु सिनियर टेनिस प्रीमियर लीग 8व्या वर्षामध्ये प्रचंड आनंद या स्पर्धेने आपल्याला दिला. या स्पर्धेमध्ये जे जे संघ मालक आमच्यासोबत सहभागी झाले, ज्या ज्या खेळाडूंनी आयोजकांवर विश्वास दाखवला, त्यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. कारण संघ मालकांशिवाय स्पर्धा पुढे येत नाही. एकूण 14 संघ मालक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. किट पार्टनर देखील आमच्यासाठी फार महत्वाचे राहिले आणि त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करू. निर्णय आलेला आहे नो बॉल. नो बॉल असा इशारा इकडे आलेला आहे. फ्री हिटची संधी आता फलंदाजाला. धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचलेली आहे. सायंकाळच्या 17 मध्ये पाहूयात कोण कुणावरती पडणार आहे भारी. आयुष्यात प्रयत्न प्रत्येकाला करावे लागणार आहेत. तुमच्या यशापेक्षा तुमच्या संघर्षाची चर्चा झाली पाहिजे. पराभव विजय हा खेळाचा भाग आहे, परंतु संघर्ष तुम्ही कसा करता, तुम्ही कसे हारले ते फार महत्वाचं असतं. समोरची टीम म्हटली पाहिजे राव खेळायला मजा आली, अशी मॅच झाली पाहिजे. गणेश दिघे यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. मागे क्षेत्ररक्षक उभे आहेत. यावेळेस चेंडूवरती आघात केला होता, हॅमर केलं होतं बॉलला. ताकदीचा वापर करत हा फटका एकदा पूर्ण केली जाईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे. 6 ओव्हर संपलेले आहेत आणि 6 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 53 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. राकेश भाऊ सांगळे ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती, त्यांचं आगमन होत आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता. पाहूयात कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार आहे. प्रयत्न प्रत्येकाला करावे लागतील. म्हटलं जातं हारा वही है जो लढा नाही है और जीता वही है जो डरा नाही है. इथे तुम्हाला लढावं लागेल, इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पॉझिटिव्ह इंटेंटने मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार गरजेचं आहे. कारण पराभव सर्वात अगोदर मनात होतो, त्यानंतर तो रणांगणात होतो.
मनात जर विजय मिळवला तर रणांगण आपोआप जिंकता येतं आणि तो प्रयत्न इथे प्रत्येक खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावेंची आवश्यकता. शेवटी डेअरडेव्हिल्सच्या विरुद्ध कुंदेवाडी लायन्स सिनियर टेनिस प्रीमियर लीगचा थरार टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आज अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि आज आपण सर्वजण या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहे. सिन्नरकरांसाठी ही मेजवानी असते. गतवर्षी 12 दिवस, यावर्षी 11 दिवस आणि या मेजवानीचा अनेकांनी आस्वाद घेतला. या अगोदर देखील ऋषी सरांनी सांगितलं पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत येणारे अनेक प्रेक्षक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. काहींनी व्यवसायातून वेळ काढून कामातून वेळ काढून या स्पर्धेचा आनंद घेतला. तर सर्वांचं आम्ही निश्चितच या ठिकाणी स्वागत करू. यावेळेस थोडीशी जागा बनवली. फटका तर खूप शानदार खेळलाय. बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय आणि अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल 4 धावेसाठी चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 57 वर जाऊन पोहोचलं. चेंडूने समालोचन कक्षाला द ग्रेट भेट दिली होती. 4 धावा 11 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 13 धावा पाहिजेत. थोडंसं कमी गतीने टाकलाय. पुढच्या एकदा त्याला फक्त दिशा दाखवली आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. सागर बॉलवर आले आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर केलं. रिटर्नही चांगला दिला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि त्यानंतर लगेचच टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतो. तुम्ही चांगलं कार्य जर केलं, तुम्ही मैदानामध्ये चांगला खेळ केला तर निश्चितच तुमच्यासाठी टाळ्या वाजणार आहेत. 10 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 11ची गरज. आणि गणपत पवार यांना पण गोलंदाजी करत असताना पाहू शकता. रवी हरक स्पायकरला ड्राईव्ह केला. यावेळेचा बॉल कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न झाला आणि तिकडे दुसरी धाव मला वाटतं मिळणार नाहीये. फलंदाज होत आहेत धावबाद. अतिघाई नेहमी संकटात नेते. अतिघाई विकेटला निमंत्रण दे असंही म्हणू शकतो आपण. आणि फलंदाज होत आहेत बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळकंठ सीएनजी मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम माननीय श्री महेश काळे. तर धावफलकावर आपण नजर टाकू. शेवटचे 9 बॉल आहेत. जिंकण्यासाठी 10ची गरज आहे. कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार. विकेट 6 गेल्यात आणि आता बॅटिंग करण्याकरिता जर पाहिलं तर वैभव हरक यांना पण बॅटिंग करण्यासाठी पाहू शकता. परंतु गणपत पवार पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर चांगलं पुढे आगमन. कोणतंही कार्य आपण बघतो ना की कोणतंही कार्य अडथळ्याशिवाय पूर्ण होत नाही. अडथळे येतात, अनेक अडथळे येतात, परंतु तुम्ही जर प्रयत्न केले तर शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतात, त्यानंतर तुम्हाला यश मिळतं. यावेळेस देखील बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल. अजून एक विकेट, अजून एक फलंदाज बाद होईल. वैभव हरक 0वर बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. गोल्डन डक वैभव हरक बॅक टू द डग आउट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. वैभव हरक बाद झाले. इथे एक पुरस्कार आहे वारुंगसे ट्रेडर्सचे सन्माननीय राजाभाऊ वारुंगसे साहेब यांच्या वतीने पुरस्कार आहे. जो फलंदाज षटकार खेळेल त्याला 500 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. बॅटिंगसाठी आपण बघू शकतो नवीन फलंदाज सागर आलेत. 8 बॉल 10 रन. 8 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये कारण कुंदेवाडी लायन्स संघ म्हणतोय आम्ही अजून जिंकलेलो नाहीये. यावेळेचा बॉल तोही गॅप मध्ये खेळलाय. वेगात निघालाय बॉल. सरळ सीमारेषेच्या दिशेने कूच करेल आणि जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. मौक्याच्या क्षणी हा चौकार आला आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा दिलासा देऊन गेलाय हा शानदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज आहे. पहिल्याच बॉलवर सागर यांनी चौकार खेळला. चेंडूच्या वेगाचा उपयोग केला. खूप चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला. गॅप शोधला आणि आउटफील्ड या मैदानाची वेगवान आहे. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय आणि बॉल एकदा इनफील्डला जर क्लिअर केलं तर बॉल वेगात सीमारेषा ओलांडतो.
यावेळेस बॅटची बाहेरची कडे घेणारा बॉल तिकडे क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिलाय गुंगारा आणि बॉल सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने मार्गस्थ होईल. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. शूटर डेअरडेव्हिल्सला आता 6 बॉल मध्ये फक्त धावा पाहिजे 2. 6 चेंडू आणि 2ची गरज. सिनियर टेनिस प्रीमियर लीग, सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा. आज या स्पर्धेतला दिवस क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळतोय. 8वं वर्ष या स्पर्धेचा आपण अनुभवत आहे. गेल्या 7 वर्षांमध्ये या स्पर्धेला आपण प्रचंड प्रेम दिलं. आज 8व्या वर्षामध्ये देखील आपण प्रचंड उदंड असा प्रतिसाद देत आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं देखील स्वागत असणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये एक महत्वपूर्ण सामना सुरू आहे लीग स्टेज मध्ये. खरं तर ही शेवटची मॅच आहे. उद्यापासून तुम्हाला सुपर 8 चा थरार तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस, परवाचा दिवस चुकवू नका. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धाब्यांची गरज. बॉलिंग करण्याकरिता गोलंदाज भूषण रिव्हर्स करायला गेले, यशस्वी नाहीये. पहिला बॉल तर डॉट आलाय. समीकरण बदललंय. 5 बॉल आणि 2 धावा. 5 चेंडूंमध्ये आता 2 धाब्यांची आवश्यकता. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेल है, इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. त्यामुळे 5 बॉल मध्ये 2 होणार का सांगता येणार नाही. खरा बॉल त्याला योग्य ती जागा दाखवली आहे आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मार्गस्थ होईल. 4 धाब्यांसाठी बॉल गेलाय. आलाय चौकार. सामना देखील संपलाय. आमचे कुंभार साहेब हे देखील दररोज या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित असतात. आपलंही मनापासून आम्ही स्वागत करू. तर हा सामना जिंकलेला आहे शिवडे डेअरडेव्हिल्स या संघाने आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरलेले आहेत. त्याची उद्घोषणा आपण करू. आणि या सामन्याचे सामनावीर ठरत आहेत ज्यांनी फलंदाजी करत असताना 9 चेंडूंमध्ये 19 धावा नाबाद बनवल्या आणि 2 ओव्हर टाकल्यानंतर 2 विकेट गोलंदाजीमध्ये घेतल्या. अष्टपैलू कामगिरी करणारे गणेश धोंगडे ठरत आहेत.